सकाळी उठून सर्वात आधी ब्रह्मांड नायकाला नमस्कार केला आणि खिडकीत नाश्ता करायला आलेल्या चिमण्यांना पाहत बसलो. रात्रीचं लवकर झोपून लवकर उठलेली माझी चिमणी असा बोटामध्ये पोंगा घालून खात होती. नंतर तिची नजर चुकून गार्डनमध्ये व्यायामाला आलो. मला वाटतं प्रत्येकाने नियमित काही ना काही व्यायाम करायला पाहिजे, कारण आजकाल चालत्या बोलत्या माणसाला अचानक काहीही होते. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आपण फक्त स्वतःसाठीच नाही तर आपल्या कुटुंबासाठी फिट राहायला पाहिजे, शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या फिट, नाही का? नंतर घरी येऊन आम्ही बाप लेकीने छान छान गंध लावला आणि श्री महालक्ष्मी मातेची पूजा करून श्रीमद भगवद्गीता वाचायला घेतली. त्यात भगवंत म्हणतात की मनुष्याने जाणले पाहिजे की या जगातील कोणत्याही वस्तूवर कोणाचाही वास्तविक अधिकार नाही, म्हणजे ही सर्व भगवंताची निर्मिती आहे. जे आज आपल्याकडे आहे ते उद्या दुसऱ्याचे होईल. नंतर बाप लेकीने सूर्यनारायणाला नमस्कार केला आणि लेकीचा पाय घेऊन असं विठ्ठल विठ्ठल केलं. नंतर आपला हा पैलवानी शेक पिला. तुमच्या सगळ्यांच्या कमेंट खूप छान असतात, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. बाकी काय, चालायचंच नाही का?